सध्या महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी आपल्याला पाहायला मिळते आणि या रणधुमाळीमध्ये एकंदर चिन्ह वाटप झालेलं आहे आणि खऱ्या अर्थानं प्रचाराला सुरुवात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। अनेक अधिकृत उमेदवार या रणांगणामध्ये उतरले आहेतच, त्याचबरोबर अपक्षही आहेत। प्रत्येकाचेच जेव्हापासून चिन्ह वाटप झालेलं आहे किंवा जे अधिकृत उमेदवार जाहीर झालेले आहेत तेव्हापासूनच त्यांच्या प्रचाराला सभांना उत्साह आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। आज आपण प्रभाग क्रमांक 10 मध्ये आलेलो आहोत आणि या प्रभाग क्रमांक 10 मध्ये ज्या माजी नगरसेवक राहिलेले आहेत, ज्यांची राजकीय पार्श्वभूमी आहे, लोकांनी आतापर्यंत त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे आणि याही वर्षी त्या प्रभाग क्रमांक 10B मधून उभ्या आहेत अशा अर्चना उत्तम कोराणे मॅडम आपल्या सोबत आहेत। मॅडमांकडून जाणून घेऊया येणाऱ्या या महानगरपालिका निवडणुकीमध्ये त्यांचा अजेंडा काय असणार आहे, कोणता संकल्प घेऊन त्या या रणांगणामध्ये उतरल्या आहेत। नमस्कार मॅडम। नमस्कार, मी अर्चना उत्तम कोराणे, मी भाजप उमेदवार आहे प्रभाग क्रमांक 10B मधून। सध्या मॅडम महानगरपालिकेची जी रणधुमाळी आपल्याला पाहायला मिळते त्यामध्ये आपण पाहतोय की महायुतीचं पारडं जरा जड आहे आणि प्रभाग क्रमांक 10 मधून भाजपकडून आपण निवडणूक लढवत आहात। काय सांगाल या महानगरपालिका निवडणुकी संदर्भात? सध्या राज्यात आणि केंद्रात महायुती सरकार आहे। महायुती सरकार आलं तर आपल्याला सगळ्यांना बजेट मिळणं शक्य होईल, त्यामुळं कामेसुद्धा सगळी रखडलेली आहेत। रस्ते असू देत, परत गटर्स असू देत, चॅनल्स असू देत, गार्डन असू देत किंवा सुलभ शौचालय असू दे, सगळ्याच कामांना बजेट नाही आहे महापालिकेकडे। तसे महायुती आल्यावर कसे आमदार खासदार असतील, अमोल महाडिक साहेब असतील, मुन्ना साहेब असतील, परत आमदार क्षीरसागर साहेब असतील, तसल्या भागातून आपल्याला बजेट मिळेल। महायुती सरकार म्हणजे कामाला गती, त्यामुळे मी भाजपला पहिल्यांदा आणि महायुतीला प्राधान्य देईन। काय सांगाल, आतापर्यंत प्रशासक होतं, कशा पद्धतीनं कामं झाली आणि आपण माजी नगरसेवकही राहिलेले आहात, त्यावेळी कसं काम होतं, प्रशासक आल्यानंतर आपली कामं कशी चालू राहिली, सत्तेत नसताना देखील आपण कशी कामं केली? आम्हाला अमोल महाडिक साहेबांनी बजेट दिलेलं, मुन्ना साहेबांनी दिलेलं, परत नामदार मुश्रीफ साहेबांनी दिलेलं, तसंच क्षीरसागर साहेबांनी दिलेलं। त्यांच्या बजेटातून आम्ही रस्ता, चॅनल्स, गटर्स करून घेतलेले आहेत निवडणुकीच्या आधी। आता आपलं मरगाई गल्ली ते वाशनाका रस्ता काम चालू होतं, ते आता आचारसंहितामुळे थांबलेलं आहे, ते काम करेन। आणि वेतामा तालीम ते राऊत गल्ली पाण्याचा मोठा प्रश्न आहे, त्या प्रश्नासाठी मी पहिल्यांदा प्राधान्य देईल, कारण की पाणी उंचवटा भाग असल्यामुळे पाणी हे कायम, पाण्याचा प्रश्न वेतामा तालमीला कायम राहतो, त्यासाठी मी सक्रिय राहीन। त्याचबरोबर मॅडम आता निवडणुकीसाठी प्रचाराला आता सुरुवात झालेली आहे आणि एकंदर 10 मध्ये पाहता आपल्याकडे पॉझिटिव्ह पोल असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। काय सांगाल, लोकांचा प्रतिसाद कसा आहे, काय लोकांच्या प्रतिक्रिया नेमक्या येतात? माझे मिस्टर श्री उत्तम आनंदराव कोराणे हे समाजकार्यात कायम चांगले कार्य करत राहतात, त्यामुळं आम्हाला प्रतिसाद चांगलाच मिळालेला आहे। त्यामुळं आम्ही सगळीकडनं पॉझिटिव्ह पोल घेऊन उतरलेलो आहे। काय आता आपण पॉझिटिव्ह पोल म्हणताय, नगरसेवक म्हणून आपण महानगरपालिकेमध्ये प्रभाग क्रमांक 10चा एक हक्काचा माणूस म्हणून जाणार आहात, काय संकल्प असणार आहे? आता आपण तुमचं जर हे पाहिलं पॅम्पलेट तर त्यामध्ये ग्रेट संकल्प थेट विकास, नेमका हा ग्रेट संकल्प काय असणार आहे आणि त्या माध्यमातून थेट विकास काय होणार आहे? विकास म्हणजे रस्ते प्रकल्प असतील, चॅनल मोठमोठे असतील, जे चॅनलला बजेट आपल्याला मिळत नाही ते महायुती सरकार आल्याशिवाय भेटणार नाही। चॅनल असेल देत, रस्ते असू देत, कुठलाही मोठा संकल्प असला तर त्याला बजेटची गरजता लागते, ते बजेट आपल्याला महायुती सरकारच देणार। त्यामुळं त्या ग्रेट संकल्प आणि थेट विकास आहे महायुतीसाठीच मी म्हणलेले आहे। त्याचबरोबर मॅडम आता आपण पाहतोय की प्रत्येकजणच आपला एक प्रचार संकल्प घेऊन या रणांगणात उतरलेला आहेच, परंतु एक मतदार जो की आपला एक हक्क बजावत असतो, त्या मतदाराला आपण काय सांगाल? एक फोन कॉल पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व, कारण की कसं भागात आता प्रशासकीय होतं,
इतके दिवस 10 वर्ष झालेलं इलेक्शन लागलेलं नव्हतं. प्रशासकीय असल्यामुळे माणसांची कामं, रस्ते, गटर साफ, कचरा उठाव हे कामं झाली नाहीत. कारण की प्रशासकापर्यंत आपण तर सामान्य जनता पोहोचू शकत नाही. नगरसेवक असला तर नगरसेवकाला सांगून ते सगळे बाकीची कामं सगळी होऊ शकतात. तसे प्रशासकीयपर्यंत कोणी पोचत नाही. त्यामुळं मतदारांनी प्रत्येक प्रॉब्लेमला आम्हाला म्हणजे आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचणारच आहे. त्यांनी एक फोन कॉल करायचा, आम्ही त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व करणार. माझा विजय हा निश्चितच आहे, परंतु हा विजय माझा नसून सर्वसामान्य जनतेचा आहे. जेव्हा माझ्या प्रचारात सर्वसामान्य जनता स्वतःहून सहभाग झाली, त्यामुळंच हा माझा विजय असणार आहे. हे मात्र एक नक्की मी सांगेन जनतेला. कारण की जनता माझ्यासाठी, सर्वसामान्य जनता माझ्यासाठी रस्त्यावर उतरलेली आहे. सर्वांनी सहकार्य करून माझ्या पाठीमागनं खंबीरपणे उभा राहिलेले आहे सर्वसामान्य जनता. त्या सर्वसामान्य जनतेचाच विजय असणार. बबनराव कृष्णात कोराणे साहेबांचा, ते माझे सासरे होते, त्यांचा सिंहाचा वाटा घेऊन मी समाजकार्यात उतरलेले आहे. त्यांचा सिंहाचा वाटा या विजयामध्ये राहील. 2000 ते 2019ला जेव्हा 56 भाग हा महिला झालेला होता, तेव्हा मी उभारलेले होते. तेव्हा कोरोना काळामुळे सगळी कामं परत ठप्प झालीत. तेव्हा आम्ही गोरगरिबांना धान्य वाटप असू दे, औषध वाटप असू दे, त्या माध्यमातून आम्ही गोरगरीब जनतेपर्यंत पोचण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी, माझ्या साहेबांनी, आमच्या म्हणजे घरातल्या सर्व कुटुंबांनी सहकार्य केले गोरगरिबांना. कोरोना काळात औषध असू दे, धान्य वाटप असू दे, बाकीचे काही सहकार्य लागलं. परत कोरोना काळात त्यांना बेड मिळत नव्हते, ते बेड द्यायची व्यवस्था म्हणा, ते सगळे आम्हीच्या साहेबांनी केलेले आहेत. लोकांच्या अडचणीला सत्तेत नसताना दोघंही सहकार्य केले सगळ्यांना. आपण पाहिलं की ग्रेट संकल्प थेट विकास, महायुतीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचणं असेल, विकास कामं असतील आणि त्यासाठी ठेवलेला एक मॅडमांनी अजेंडा असेल. अर्चना कोराणे मॅडम ह्या आधीही माजी नगरसेवक राहिलेले आहेत आणि या राजकीय पार्श्वभूमीमध्ये त्या असताना लोकांच्या अनेक समस्या असतील, अडचणी असतील, त्यांनी जाणून घेऊन त्या सॉल्व्ह केल्याचं सांगतायत. त्याचबरोबर एक कॉल मॅटर सॉल्व अशा पद्धतीनं म्हणत एक कॉलला प्रत्येक अडचण ही आम्ही मतदारांची सोडू आणि त्यासाठी आम्हाला निवडून द्या, अशा पद्धतीचं मॅडमांचं मत आहे. धन्यवाद मॅडम. धन्यवाद.